नमस्कार शेतकरी बंधूंनो, अनिल माडिक कृषी सेवा या चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज बघा आता ऊस तुटून गेला आहे आणि बघा इथंच ऊस आता 2-3 महिन्याचा झाला आहे. हे काय पाठीमागं दिसतं आहे ऊस, तुम्हाला दाखवतो. ऊस 2-3 महिन्याचा झाला आहे आणि ते शेजारीच बघा इथं मका लावली. आता शेजारीच्या गाई इथं मका आहे. मका एक 15-3 आठवडे झाली बघा मका. त्याच्यावरच पाणी सोडले मक्यावरच. म्हणलं आता काय आता मस्त मकाला बाजार नाही, पण अशा वेळेसच म्हणलं लावायचं, कारण लोक सगळे एकाच वेळी लावतात. कारण मागं 1-2 वेळा आपलं चांगलं पैसे आलं. एकदा 20-21 रुपयांनी गेली, गेल्या वर्षी 2 वेळा लावली होती. एकदा 12नी गेली, एकदा 15नी गेली. जरी 12नी गेली तरी सरासरी निम्मं गेलं तर निम्मं आपल्याला राहतं. म्हणजे शेती असा व्यवसाय की पैसे मिळतीलच ही गॅरंटी नाही, पण उपाशी तर कधी मरून देत नाही, हे मात्र तेवढंच. ही समजा आपण नोकरी केली आणि आपली समजा नोकरी गेली, रिटायर झालं काय झालं तर आपल्या मुलाला तिथं लागलंच ही गॅरंटी नाही. तशी आपली शेती जरी आपण आहे तोपर्यंत आपण केली तरी नंतर पुढची पिढी करतेच. त्याला नवीन काही करावं लागत नाही. आपण समजा त्यात नवीन पाईपलाईन केली, डेव्हलपमेंट केलं तर ती त्याचं प्लस पॉईंट ठरतो. त्यामुळं शेती तर अजिबात परवडत नाही हा गैरसमज आहे. तुम्ही शेतात गेलं पाहिजे, काम केलं पाहिजे, तर तुम्हाला ती नक्कीच परवडते. तर बरेच लोक म्हणतात बघ 10-20 एकर असून बी काय उपयोग, जर तुम्ही गेलंच नाही कधी बोंबलत हिंडल्यासारखं रस्ते गावात तर त्याचा उपयोग नाही काही. एक कोणत्याही धंद्यावर थोडंसं करावंच लागतं. तर धंदा असं म्हणता येणार नाही शेती, पण कसं आहे की आपल्याला ते उपाशी राहायला राहून देत आणि आपलं घर व्यवस्थित चालवते. कारण दर वर्षाचं काढलं की थोडा ऊस म्हणजे आपण आपलं नियोजन तसं पाहिजे की थोडा ऊस, थोडे किरकोळ माल, ह्याच्यात काय त्याच्यात काय सगळंच मिळून जर वर्षाचा हिशोब काढला, खर्चाचं जाऊन मी नाही म्हणलं तरी 2-3 लाख रुपये तर आरामशीर राहतात. म्हणजे दरवर्षी मी 3 लाख रुपये तर आरामशीर कसंही केलं तरी ही काय पिकं मी काय 4 एकर शेती करतो आणि थोडंसं स्वतः पण विकतो. त्यामुळे माझे 3-4 लाख रुपये अगदी आरामशीर वर्षाला राहतात, म्हणजे राहतातच. हा आता जर काही नवीन संकट आलं का मोटर जळाली, आता माझं मोटर चोरीला गेलं लिफ्ट चोरचं किंवा काय, तर मग तो आपल्याला भुर्दंड बसतो. आता त्याला इलाज नाही. मग पोलीस कंप्लेंट केली, काय केलं तरी पोलीस पण काय करत नाही. कारण मला तर वाटतं चोरांनाच हे पण सामील असतात काय, तेच काही कळत नाही, कधीच सापडत नाहीत. बरं जाऊ दे, आज एवढंच. आता